श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 36, संक्षिप्त अध्याय 36. श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक वेदरथ ब्राह्मण राहत असे. तो ब्राह्मण विरक्त वृत्तीचा होता. तो शुष्क भिक्षा करून आपला उदरनिर्वाह करीत असे. परान्न कधीही घेत नसे. त्या ब्राह्मणाच्या स्त्रीचा स्वभाव मात्र वेगळा होता. परांनाविषयी तिचे मन लालची होत असे. एकदा एक धनिक ब्राह्मण महालय श्राद्ध करण्यासाठी गाणगापुरात आला होता. त्याने गाणगापुरातील सर्व ब्राह्मण दंपतीस मिष्टान्न भोजनाचे आमंत्रण दिले. तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने धनिकाचे आमंत्रण स्वीकारण्यासाठी आपल्या पतीजवळ विनंती केली. पण त्याने नकार देताच ती श्री गुरूंच्या जवळ आली व आपल्या पतीने आमंत्रण स्वीकारावे म्हणून विनंती करू लागली. श्री गुरुने त्या ब्राह्मणास बोलावून आमंत्रण स्वीकारण्यास सांगितल्यानंतर तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह भोजनास गेला. ती ब्राह्मण स्त्री भोजन करीत असताना मात्र तिला विचित्र दृश्य दिसले. भोजन करित्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती. भोजन करित्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती. श्री गुरुचरित्र अध्याय 36. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. 36 अध्याय समाप्त.